बुर्ली येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू। पलूस तालुक्यातील बुर्ली येथे विजेचा तीव्र धक्का लागून एका 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृत युवकाचे नाव किरण भाऊसो फाटक, वय 27, राहणार बुर्ली असा आहे। घटनास्थळावरून व पलूस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार किरण फाटक हे त्यांच्या दुकानाच्या बांधकामाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुपारच्या सुमारास पाणी मारत होते। त्यावेळी अचानक त्यांचा हात विद्युत प्रवाह असलेल्या तारेस लागला। अंग ओले असल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला। धक्का इतका जोरात होता की ते गंभीर जखमी झाले। उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पलूस येथे दाखल केलं। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या दुर्घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। किरण फाटक यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बुर्ली परिसरात शोककळा पसरली आहे। हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंटसह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25।